पालघर जिल्ह्यात शुक्रवारी 23 मे रोजी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती। अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। शुक्रवारी दुपारच्या सुमारास विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या धुव्वाधार अवकाळी पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली आहे। तर वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहे। यामुळे अनेक कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे। एकंदरीत या पावसामुळे अनेक कुटुंबियांना आर्थिक फटका बसलाय। तर मस्तानाका टाकवाड येथील जर गोष्ट केली तर इथे देखील शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। येथील संभाजीनगर येथे एका मुलीच्या लग्न कार्यातील हळदीच्या दिवशी वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता। मात्र यामुळे मंडपवाल्याचे मोठे नुकसान झाले आहे। तर लग्न कार्य असलेल्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले। मात्र विधीने लिहिलेलं विधान कोणीच टाळू शकत नाही। त्याप्रमाणे मंडप जरी कोसळलं तरी वधू-वर लग्न बंधनात अडकले आहे। तर दुसरीकडे त्याच दिवशी शुक्रवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टाकवाड येथील अनंता रावते यांच्या घरावर झाड उन्मळून पडले, ज्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले। मात्र या घटनेत जीवितहानी झाली नाही। तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर यांनी रावते कुटुंबियांच्या घरी जाऊन पाहणी केली। मात्र लवकरात लवकर पंचनामे करून या सर्वसामान्य लोकांना नुकसान भरपाई मिळावी अशीच आता त्यांना शासनाकडून अपेक्षा आहे। तर शुक्रवारी जोरदार वाऱ्याने विजेचे खांबे कोसळले होते। यामुळे मस्तानाका येथील राईस मिल, पोहा मिल या परिसरात रात्रभर बत्ती गुल होती। पावसामुळे पालघर जिल्ह्यासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं। मस्तानाका टाकवाड येथे लाईटीचे पोल पडल्याने येथील नागरिकांना रात्रभर अंधारात वेळ काढावी लागली। तर आता वीज पुरवठा सुरळीत झाला आहे। मात्र शुक्रवारच्या अवकाळी पावसाने सर्वांनाच हादरून ठेवलं आहे।